या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कॉन्स्टेबल घोरपडे सावलीला घेऊन एका अनाथ आश्रमामध्ये येतात. तिथे अनेक लहान मुलं खेळत असतात. त्यामुळे सावली त्यांना विचारते की आपण इथे नेमके कशासाठी आलो आहोत आणि तितक्यात तिचं लक्ष त्या लहान मुलांसोबत खेळणाऱ्या देवाकडे जातं. देवा देखील अगदी लहान मूल होऊनच त्या सगळ्या मुलांसोबत खेळत असतो आणि त्याच्याकडे बघून सावलीच्या डोळ्यात नकळतपणे पाणी येतं. ती घोरपडेंना म्हणते की देवा भाऊंचं असं रूप तर मी पहिल्यांदाच बघते. आणि मग त्यानंतर घोरपडे तिला सांगू लागतात की सावलीताई, त्या सगळ्या लहान मुलांचा सांभाळ आमचा बॉसच करतो. बॉस याच अनाथ आश्रमामध्ये वाढला. आई वडिलांच्या प्रेमाशिवाय जगणं किती अवघड आहे याची त्याला पुरेपूर जाणीव आहे. पण त्याची जी स्वप्न अपुरी राहिली ती या मुलांची अपुरी राहू नये म्हणून मग तो त्यांच्यासाठी हे सगळं करतो. त्याच्या पगारामध्ये त्याचं सगळं भागतं गं, पण या लहान मुलांच्या अनेक इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याला पैशांची गरज असते. पण मी शपथ घेऊन सांगतो, देवाभाऊंनी आत्तापर्यंत कधीही कोणत्या गरीब माणसाकडून पैसे घेतले नाही. ज्याचा खिसा भरलेला असतो त्याच्याकडूनच देवाभाऊ पैसे घेतो. आणि ते ऐकून सावलीलासुद्धा ती देवाला जे काही बोललेली असते ते किती चुकीचं आहे याची जाणीव होते आणि ती देवाची माफी मागायचं ठरवते. तर दुसरीकडे सारंग घरातून बाहेर आलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो. त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की खूप उशीर झाला आहे आणि सावली अजूनही घरी आलेली नाही आहे. त्यामुळे मग तो सावलीला कॉल करतो. सावली त्याला सांगते की सारंग सर, मी थोड्याच वेळात घरी येते, आता मी घराच्या जवळच आहे. तर सारंग म्हणतो की ठीक आहे सावली, लवकर ये, तुला माहिती आहे ना मला आता कॉफी हवी आहे ते. आणि त्यावर सावली हसतच हो म्हणते आणि फोन ठेवून देते. त्यानंतर सारंग त्याच्या एका मित्राला फोन करतो आणि तिथेच बोलत बसतो. पण तितक्यात ती अस्मी त्या ठिकाणी येते. सारंगकडे बघून ती मनाशी म्हणू लागते की सारंग, मला माहिती आहे तुला अंधाराची खूप भीती वाटते, तूच मला एकदा हे सांगितलं होतं. आणि समजा आत्ता या क्षणी इथे अंधार झाला आणि मी तुला त्यातून वाचवलं तर मग आपल्या दोघांची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू होईल. तर दुसरीकडे सोहम आणि बबलू कॅरममधल्या राणीबद्दल बोलत असतात आणि एकमेकांशी वाद घालत असतात. तितक्यात मग सखदेव त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येतो. ते तिघेजण एकमेकांशी गप्पा मारत उभे असतात आणि तितक्यात बबलूचं लक्ष त्या अस्मीकडे जातं, जी लाईट बंद करण्यासाठी चाललेली असते. आणि मग त्यानंतर ते तिघेजण पटकन एक प्लॅन ठरवतात आणि मग तिघेही तोंडाला भूताचं मास्क लावून अंगावर काळ्या रंगाचं कापड पांघरून अस्मीच्या जवळ येतात. आणि ते बघून अस्मी तर खूपच घाबरते आणि मोठमोठ्याने भूत भूत असं ओरडून तेथून पळून जाते. आणि ते बघून बबलू, सोहम, सखदेव हे हसायला सुरुवात करतात. तर ती अस्मी खूपच घाबरलेली असते आणि मग त्यानंतर ती त्या स्विमिंग पूलजवळ जाते. पण त्यावेळी सारंग तिथे नसतो, तो तेथून निघून गेलेला असतो. तर अस्मी घाबरून तिथेच उभी राहते. तर मग हे तिघेजण पुन्हा तिला घाबरवायचं ठरवतात आणि पुन्हा एकदा ते मास्क घालून तिच्या पाठीमागे येऊन उभे राहतात. पण मग जेव्हा अस्मीचं त्यांच्याकडे लक्ष जातं तेव्हा ती मोठ्याने ओरडते आणि सरळ त्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन पडते. आणि हे पाहून ते तिघेजण तर नाचू लागतात. अस्मीला मात्र पोहता येत नाही, ती बुडत असते. आणि ते बघून सखदेव घाबरून म्हणतो की अरे ती बुडते, आपल्याला तिला वाचवायला हवं. पण सोहम म्हणत असतो की जाऊ दे रे दादा, बुडाली तर बुडू दे, निदान ती पोहायला तरी शिकेल. मात्र सखदेव म्हणत असतो की असं कसं, आपण त्यांना वाचवायला हवं. तर बबलू म्हणत असतो की मग एक काम कर, तूच जा आणि तिला पाण्यातून बाहेर काढ. पण सखदेव म्हणत असतो की नाही नाही, मी परस्त्रीला स्पर्श करू शकत नाही. आणि मग तो सोहमला म्हणतो की सोहम दादा तुम्ही जा. पण सोहम म्हणत असतो की माझंसुद्धा असंच आहे, मी कोणत्याही परक्या स्त्रीला हात लावू शकत नाही. आणि मग ते दोघेजण बबलूला म्हणू लागतात की बबलू आता तूच जा. बबलू म्हणत असतो की मी जर पाण्यात गेलो तर मग मला बाहेर कोण काढणार, एकदा माझी उंची तर बघा. आणि त्यामुळे तो सुद्धा पाण्यात जात नाही. इकडे अस्मी मात्र पाण्यात बुडत असते, ती खूप घाबरलेली असते. आणि मग त्यानंतर हे तिघेजण एक काठी घेऊन येतात आणि मग अस्मीला ती काठी पकडायला सांगतात. अस्मी कशीबशी ती काठी पकडते आणि मग हे तिघेजण तिला कसंबसं त्या पाण्यामधून बाहेर काढतात. अस्मी त्यांच्यावर खूप चिडलेली असते, पण ती काही बोलणार त्याआधीच बबलू म्हणतो की आमचे आभार मानायची काही गरज नाही आहे. आणि ते पटकन तेथून पळून जातात. पण या सगळ्यामुळे अस्मी मात्र खूप चिडते. त्यानंतर ती रागातच घरात जात असते. तितक्यात ऐश्वर्या त्या ठिकाणी येते. ती अस्मीला विचारते की हा काय अवतार करून ठेवला आहेस तू. पण अस्मी काही बोलणार त्याआधीच ती म्हणते की मला माहिती आहे तू सारंगला इम्प्रेस करण्यासाठी गेली असशील आणि त्यासाठी काहीतरी फडतूस प्लॅनही बनवला असेल, पण मग स्वतःच तोंडावर पडली, बरोबर ना. पण त्यावर अस्मी काही न बोलता रागात तेथून निघून जाते. ऐश्वर्या मात्र हसतच म्हणत असते की अस्मी, जर तुला या घरात टिकून राहायचं असेल ना तर तुला माझे पाय पकडून माझी माफी मागावीच लागेल.
जर माझी तुला साथ नसेल तर तुला या घरामध्ये राहता येणारच नाही. तर दुसरीकडे सारंग त्याच्या खोलीमध्ये असतो. तो सावलीची वाट पाहत असतो. पण मग तितक्यात ती अस्मी त्या ठिकाणी येते. ती सारंगला म्हणत असते की सारंग बघ ना, मी स्विमिंग पूलमध्ये पडले, मला खरंच खूप भीती वाटते, आता मी आजारी पडले तर. आणि मग ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते, परंतु सारंग म्हणतो की अस्मी प्लीज माझ्यापासून लांब उभी राहा आणि तू आधी तुझ्या खोलीत जा, अंग कोरडं कर, कपडे बदल. परंतु अस्मी काही ऐकत नाही. ती सारंगला म्हणत असते की तू माझ्यासोबत असं का वागतोय, आपल्या दोघांचं एकमेकांवर किती प्रेम होतं हे विसरलास का तू. आणि त्याच वेळी नेमकी सावली सारंगसाठी कॉफी बनवून घेऊन त्या ठिकाणी येते. तर इकडे अस्मी सारंगच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असते आणि ते पाहून सावलीला वाईट वाटतं. मात्र सारंग अस्मीला दूर ढकलत म्हणतो की हे बघ अस्मी, माझं लग्न झालं आहे, कोणत्याही परिस्थितीत झालेलं असे नका, मात्र माझं आता लग्न झालं आहे आणि मला माझ्या मर्यादा माहीत आहेत, त्यामुळे तू प्लीज इथून निघून जा. आणि सारंगचं हे बोलणं ऐकून सावलीला तर खूपच आनंद होतो. आणि मग त्यानंतर अस्मी रडत पुन्हा एकदा त्या ऐश्वर्याकडेच जाते आणि तिला म्हणू लागते की मला आता कळून चुकलं आहे की तुमच्याशिवाय मला या घरामध्ये राहता येणार नाही, तुमच्या मदतीशिवाय मी काहीच करू शकत नाही. आणि ते ऐकून ऐश्वर्या खुश होते आणि हसतच म्हणते की मी तर तुला हे आधीच सांगितलं होतं, पण जर तुला माझी मदत हवी असेल ना तर आधी माझे पाय पकड, माझी माफी माग आणि कबूल कर की तू मूर्ख आहे. तसंही सारंगला प्रेमात पाडण्यासाठी तू कोणतेही कष्ट केले नव्हते, जे काही घडलं ते सगळं त्या जगन्नाथने घडवून आणलं आणि आत्ता तर तो देखील तुझ्यासोबत नाही आहे, मग तुला कोणाच्या तरी मदतीची गरज लागणारच ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, या घरामध्ये फक्त मीच तुझी गुरु होऊ शकते. आणि त्यावरती अस्मी देखील हात जोडून म्हणते की ऐश्वर्या मॅडम प्लीज मला माफ करा, तुम्ही जे सांगाल ना ते मी करेल, पण प्लीज माझी मदत करा. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, या घरामध्ये तिलोत्तमा मेहेंदळेचं वर्चस्व आहे, पण तिच्यासोबत मी देखील या घरावर राज्य करते. मात्र एकाच राज्यावर दोन राणी राज्य नाही ना करू शकत, त्यामुळे आता त्या तिलोत्तमा मेहेंदळेला बाजूला व्हावंच लागेल आणि मग या सगळ्या घरावर माझं वर्चस्व असेल आणि माझी साथीदार असशील तू. आणि हे ऐकून ती अस्मी तर खूपच खुश होते. तर ऐश्वर्या तिला म्हणू लागते की ती तिलोत्तमा तुला कधीही मदत करणार नाही, कारण तिला फक्त तिच्या मुलाचं सुख हवं आहे. जर तो उद्या म्हटला ना की मला ती मूर्ख मुलगी आवडते, तर ती तिलोत्तमा त्या सावलीचा देखील स्वीकार करेल. त्यामुळे आता मी जे सांगते ना तेच तू कर. आणि त्यावर अस्मी हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सावली सारंगसाठी कॉफी बनवत असते, पण मग तितक्यात ऐश्वर्या आणि अस्मी त्या ठिकाणी येतात. ऐश्वर्या सावलीला सांगते की आजपासून सारंगचं कोणतंही काम तू करायचं नाही, त्याची सगळी कामं अस्मी करेल, तू त्या सखदेवच्या मदतीने घरातील बाकीची कामं कर. आणि त्यांचं असं बोलणं ऐकून सावलीला वाईट वाटतं, पण ती काही करू शकत नाही. आणि मग अस्मीच सावलीने बनवलेली कॉफी घेऊन सारंगकडे जाते. सारंग ती कॉफी घेतो, मात्र अस्मी मुद्दाम त्याला विचारत असते की कशी झाली आहे कॉफी. तर सारंग म्हणतो की सावलीने बनवली ना, मग ती चांगलीच झाली असणार. आणि हे ऐकून त्या अस्मीचा चेहराच पडतो. तर सारंग तिला लगेच तेथून निघून जायला सांगतो. मग त्यानंतर तो कॉफी पितो आणि म्हणतो की ही सावली पण ना खरंच वेडी आहे, कॉफी बनवली तर मग घेऊन का आली नाही, मात्र कॉफी छान जमली आहे तिला. दुसरीकडे ती तिलोत्तमा अस्मीची वाट बघत असते. त्यानंतर ती अस्मीला रूममध्ये बोलावून घेते आणि मग तिला विचारते की तू सारंगच्या रूममध्ये त्याला कॉफी घेऊन गेली होतीस का. त्यावर अस्मी हो म्हणते. तर तिलोत्तमा म्हणत असते की अगदी बरोबर केलं. आणि ते ऐकून अस्मीसुद्धा खुश होते. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा तिला म्हणू लागते की जेव्हा तू माझ्या सारंगच्या आयुष्यात आली ना तेव्हा तू खरंच खूप खुश होता, पण मग तू अचानक एक दिवस त्याला सोडून निघून गेली आणि त्यामुळे माझ्या सारंगला खूप त्रास झाला. मला देखील तुझा खूप राग आला होता, पण मग त्यानंतर तू मला सांगितलं की हे सगळं तुला जगन्नाथने करायला सांगितलं होतं, त्याने तुला कैद देखील करून ठेवलं होतं, बरोबर ना, हे सगळं अगदी खरं आहे ना. आणि त्यावेळी अस्मी नाटक करत म्हणते की हो मॅडम, हे सगळं खरं आहे. तर तिलोत्तमा तिला विचारते की तुझं आतासुद्धा माझ्या सारंगवर प्रेम आहे ना. तर अस्मी रडायचं नाटक करत म्हणते की हो मॅडम, माझं सारंगवर खरंच खूप प्रेम आहे, मला तो माझ्या आयुष्यात परत हवा आहे. आणि ते ऐकून मग तिलोत्तमा म्हणते की ठीक आहे, मी माझ्या सारंगसाठी तुला एक संधी द्यायला तयार आहे, कारण माझा मुलगा सुखात राहावा एवढीच माझी इच्छा आहे आणि म्हणूनच मग मी तुला एक संधी द्यायचा निर्णय घेतला आहे. आणि मग ती त्या अस्मीला असं सांगते की तुझ्या हाताला छान
छान चव आहे. मागच्या वेळी दिवाळीत तू सारंगसाठी अनारसे बनवले होते, ते खरंच खूप छान झाले होते. आतासुद्धा तुला अगदी तेच करायचं आहे. माणसाच्या हृदयापर्यंतचा मार्ग त्याच्या पोटातून जातो, त्यामुळे आता तू छान छान वेगवेगळे पदार्थ बनव, सारंगला खाऊ घाल. पण ते ऐकून अस्मी घाबरते. तिला आठवतं की ते अनारसेसुद्धा तिला जगन्नाथनेच बाहेरून आणून दिले होते. पण मग आता तिलोत्तमाला ती काहीच सांगू शकत नसते. नाईलाजाने ती सारंगच्या नाश्त्याच्या तयारीला सुरुवात करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.